नमस्कार, अग्रीडाइन्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. उपवास असेल की नेहमीच प्रश्न पडतो, नवीन असं बनवायचं तरी काय. आजची आपली रेसिपी खास उपवास स्पेशल आहे. आज आपण बनवणार आहोत शिंगाडा पराठा, अगदी सोप्या पद्धतीने. सर्वप्रथम मी इथे 1 वाटी उकडलेला बटाटा घेतला आहे. बटाटा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, 1 टेबलस्पून जिरापूड, 1 टेबलस्पून पिठी साखर, चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाऊण वाटी शिंगाड्याचं पीठ. हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे, तो दाबायला विसरू नका. म्हणजे जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. पदार्थ छान एकजीव झाले की थोड्याच वेळात छान दाब देऊन मळून घ्यायचे आहेत. आपण पीठ भिजवण्यासाठी पाण्याचा वापर केला नाहीये. आपण पाहू शकता इथे पीठ अगदी छान मळून झालं आहे. आता पुढे मळलेल्या पिठामधून एक मध्यम आकाराची पारी तयार करा. इथे मी रोटी मेकर यूज केला आहे. तुम्ही लाटूनही करू शकता. फक्त रोटी मेकर मुळे प्रोसेस थोडी सोपी होऊन जाते. रोटी मेकर मध्ये बटर पेपर घ्या व त्यात ही लाठी ठेवा. आता ह्यावर आणखीन एक बटर पेपर ठेवा. रोटी मेकर व्यवस्थित बंद करून दाब द्या. हे पहा, अगदी छान गोळाकार असा पराठा बनून तयार आहे. बटर पेपर वापरल्याने काय होतं, पराठा बिलकुलच चिटकत नाही. आता हे तयार केलेले पराठे मध्यम आचेवर छान 5 ते 7 मिनिटांकरता शेकून घ्यायचे आहेत. वरून दोन्ही बाजूंनी थोडं थोडं तूप सोडा, म्हणजे चव आणखीनच उत्कृष्ट लागते. अशाच रीतीने सर्व पराठे तयार करून घ्या. आपण पाहू शकता गरमागरम पराठे तयार आहेत. हे पराठे मस्त दही सोबत सर्व करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.